नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका साक्षात प्रलयनकारी आणि महातेजस्वी आदिमायेची, महाराष्ट्राच्या मातीतील एका अथांग आणि परमपवित्र देवतेची महाकथा ऐकणार आहोत. ही कथा आहे महाराष्ट्रातील लाखो आगरी कोळी बांधवांचे आणि 18 पगड जातींचे सर्वोच्च श्रद्धास्थान, साक्षात जगन्माता रेणुका मातेचा पूर्ण अवतार आई एकवीरा यांच्या एका अत्यंत गूढ, रक्त उसळवणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अद्भुत प्रकटीकरणाची आणि चमत्काराची ही महाकथा केवळ ऐकल्याने तुमच्या अंगात साक्षात हजारो हत्तींचे बळ संचारिते आणि आयुष्यात आलेली भयंकर संकटे, आजारपण, शत्रूंची बाधा आणि गरिबी कुठल्या कुठे पळून जाते. त्याआधी मित्रांनो, साक्षात या डोंगराच्या आणि समुद्राच्या राणीची ही महाकथा बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची आई एकवीरेवर 100% श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग एका अथांग, डोळे दीपवणाऱ्या आणि रोमांचक प्रवासाला सुरू करूयात. ही महाकथा खऱ्या अर्थाने सुरू होते ती हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या त्या अत्यंत प्राचीन, गूढ आणि मानवी कल्पनेच्या पूर्णपणे पलीकडे असलेल्या द्वापार युगात. तो काळ असा होता जेव्हा साक्षात धरणी माताही माणसांच्या आणि राक्षसांच्या भयंकर पापांच्या ओझ्याने थरथर कापत होती. हस्तिनापूरच्या त्या महाभयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या द्यूताच्या खेळात शकुनी मामाच्या अत्यंत कपटी, विषारी आणि नीच डावाने साक्षात धर्माचा आणि सत्याचा अक्षरशः गळा घोटला होता. ज्या पांडवांच्या केवळ एका नुसत्या नावाने साक्षात मृत्यूही आपला रस्ता बदलायचा, ज्यांच्याकडे साक्षात इंद्रासारखे वैभव आणि सोन्या चांदीचे अवाढव्य राजवाडे होते, त्या साक्षात देवपुत्रांना एका क्षणात रस्त्यावरचे भिकारी बनवले गेले होते. दुर्योधनाच्या त्या भयंकर अहंकारामुळे आणि सुडाच्या अग्नीमुळे जगावर राज्य करणारे 5 महाबलाढ्य पांडव, धर्मराज युधिष्ठिर, साक्षात 10,000 हत्तींचे बळ असलेला गदाधारी भीम, ज्याच्या गांडीव धनुष्याच्या टणत्काराने स्वर्गही हादरून जायचा तो महापराक्रमी अर्जुन आणि अत्यंत रूपवान नकुल सहदेव, हे सर्वजण आपले राजवैभव, रेशमी वस्त्रे आणि सुवर्ण मुकुट राजवाड्यातच फेकून देऊन अंगावर फक्त संन्याशाची साधी वल्कले पांघरून एका महाभयंकर, जीव घेण्या आणि काळजाचे पाणी पाणी करणाऱ्या वनवासाला निघाले होते. त्यांच्यासोबत होती साक्षात अग्नीतून जन्म घेतलेली जगन्माता आणि त्यांची अर्धांगिनी महाराणी द्रौपदी, जिच्या पायांना कधी मखमली गालीच्या शिवाय जमिनीचा स्पर्शही झाला नव्हता. ती साक्षात राणी आता अनवाणी पायांनी काट्याकुट्यांतून आणि दगडांवरून रक्ताच्या ठशांची रांगोळी काढत त्या भयंकर अरण्यात भटकत होती. पांडवांच्या नशिबी आलेला तो 12 वर्षांचा वनवास म्हणजे काही साधासुधा काळ नव्हता. तो काळ म्हणजे साक्षात यमराजांना मांडलेला मृत्यूचा एक भयंकर खेळ होता. या 12 वर्षात पांडवांनी ऊन, वारा, महाभयंकर प्रलयंकारी पाऊस, हिंस्र श्वापदे आणि दुर्योधनाने पाठवलेल्या अत्यंत क्रूर आणि मायावी राक्षसांशी साक्षात छातीला छाती भिडवून युद्ध केले होते. कधी झाडांची पाने खाऊन तर कधी उपाशीपोटी झोपून त्यांनी या वनवासाच्या आगीतून स्वतःला साक्षात सोन्यासारखे तावून सुलाखून काढले होते. पण मित्रांनो, खऱ्या आणि सर्वात भयंकर संकटाची सुरुवात तर आता होणार होती. कारण 12 वर्षांचा वनवास कसा तरी संपला होता, पण आता त्यांच्यासमोर उभा होता तो साक्षात काळाचाही थरकाप उडवणारा आणि मृत्यूपेक्षाही भयंकर असा 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे असा एक शाप ज्यामध्ये पांडवांनी संपूर्ण जगात आपली ओळख लपवून वेषांतर करून राहायचे होते. पण यातली सर्वात भयंकर
आणि काळजाचा ठोका चुकवणारी अट ही होती की जर या 365 दिवसांच्या अज्ञातवासात कौरवांच्या कोणत्याही गुप्तहेराने पांडवांना चुकून जरी ओळखले तर पांडवांना पुन्हा एकदा 12 वर्षांचा महाभयंकर वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार होता. हा नुसता विचारच साक्षात अंगावर हजारो विंचू चावल्यासारख्या वेदना देणारा होता. कौरवांचे गुप्तहेर साक्षात रक्ताची तहान लागलेल्या जंगली कुत्र्यांसारखे संपूर्ण भारतभर गावोगावी जंगलांमध्ये आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरले होते. ते चहूबाजूंनी पांडवांचा वेड्यासारखा शोध घेत होते. दुर्योधनाने साक्षात आभाळ फाटले तरी पांडवांना शोधून काढण्याची प्रतिज्ञा केली होती. अशा या मृत्यूच्या आणि भीतीच्या छायेत पांडवांना लपण्यासाठी एका अत्यंत सुरक्षित, गूढ आणि मानवी नजरेच्या पूर्णपणे पलीकडे असलेल्या एका अभेद्य जागेची गरज होती. आणि अशी जागा शोधत शोधत दिवस रात्र वेषांतर करून अत्यंत गुप्तपणे प्रवास करत हे 5 पांडव आणि माता द्रौपदी उत्तर भारतातून थेट दक्षिण भारताच्या दिशेने म्हणजेच आजच्या आपल्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या अत्यंत घनदाट, अभेद्य आणि साक्षात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या काळ्या कुट्ट दऱ्याखोऱ्यांमध्ये येऊन पोचले. तो प्रदेश दुसरा तिसरा कोणता नसून तो होता आजचा आपला लोणावळा आणि खंडाळ्याचा साक्षात मृत्यूची सावली वाटणारा कारल्याचा आणि वेहेरगावचा महाभयंकर डोंगर. मित्रांनो, आजच्या काळात आपल्याला तो कारल्याचा डोंगर खूप सुंदर, हिरवागार आणि पर्यटनाचे ठिकाण वाटतो. पण हजारो वर्षांपूर्वी त्या द्वापार युगात तो डोंगर म्हणजे साक्षात पाताळाचे प्रवेशद्वार वाटायचा. तिथे इतकी घनदाट, भयंकर आणि काटेरी झाडी होती की भर दुपारी दिवसाढवळ्या साक्षात सूर्याचा प्रकाशही त्या जमिनीवर पोहोचायला थरथर कापायचा. तिथे फक्त आणि फक्त विषारी नाग, फुत्कार मारणारे महाभयंकर साप, डरकाळ्या फोडणारे वाघ आणि माणसाचे जिवंत रक्त पिणाऱ्या हिंस्र श्वापदांचाच वावर असायचा. त्या संपूर्ण डोंगरावर आणि दरीत एक अशी नीरव, गुदमरून टाकणारी आणि काळजाचा ठोका कायमचा थांबवणारी भयानक शांतता असायची, जी माणसाच्या मनाला अक्षरशः कोठून टाकेल. अशा या भयंकर आणि काळोख्या मृत्यूच्या खाईत पांडवांनी आपले पाय ठेवले. ती रात्र साक्षात प्रलयाची रात्र होती. आकाशात काळ्याकुट्ट अंधारा ढगांनी साक्षात मृत्यूचा मंडप उभारला होता. त्या भयंकर पावसात, चिखलात आणि अंधारात द्रौपदीचे पाय पूर्णपणे सोलवटून निघाले होते. तिच्या पायातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. काट्याकुट्यांनी तिचे अंग छिन्न विछिन्न झाले होते. ती वेदनेनं विव्हळत होती, पण आपल्या पतींच्या संकटात भर पडू नये म्हणून ती ओठ घट्ट चावून आपले हुंदके आणि अश्रू लपवत होती. इकडे गदाधारी भीमाचे डोळे संतापानं आणि हतबलतेनं लाल बुंद झाले होते. अर्जुनानं आपले गांडीव धनुष्य घट्ट पकडून अत्यंत हताशपणे त्या बरसणाऱ्या आकाशाकडे पाहिले. नकुल आणि सहदेव थंडीनं आणि भीतीनं थरथर कापत होते. धर्मराज युधिष्ठिराला आता कळून चुकले होते की आता हे संकट मानवी ताकदीच्या आणि त्यांच्या पराक्रमाच्या पूर्णपणे पलीकडे गेले आहे. आता त्यांचे शस्त्र, त्यांचे बाहुबळ आणि त्यांचे ज्ञान काहीही कामाचं नव्हते. आता त्यांना फक्त आणि फक्त एकाच अथांग आणि अलौकिक शक्तीची गरज होती, ती म्हणजे साक्षात आदिमाया जगन्मातेची. युधिष्ठिरानं आपले दोन्ही हात जोडले. त्यानं त्या मुसळधार पावसात, चिखलात गुडघे टेकले. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि त्यानं साक्षात आकाशाला भेदून थेट ब्रह्मांडाच्या गाभाऱ्यात पोहोचेल असा एक महाभयंकर आणि आर्त ताहो फोडला. पांडवांच्या त्या आर्त आणि काळजाला पीळ पाडणाऱ्या हाकेनं साक्षात त्रिभुवन हादरून गेले. त्या भयंकर पावसाळ्याच्या रात्री अचानक निसर्गाचे सर्व नियम एका क्षणात बदलले. तो आकाशातून कोसळणारा प्रलयंकारी पाऊस अचानक जागीच एका क्षणात थांबला. पांडवांच्या पायाखालची जमीन
प्रचंड वेगानं थरथरायला लागली आणि पुढच्याच क्षणी त्या कारल्याच्या डोंगराचा एक प्रचंड मोठा आणि काळाकुट्ट कडा साक्षात दुभंगला. त्या भयंकर, लखलखत्या आणि आकाशाला भिडणाऱ्या प्रकाशाच्या मध्यभागातून एका आदिमायेने तिथे पाऊल टाकले. या सह्याद्रीची आणि अथांग समुद्राची राणी आई एकवीरा होती. युधिष्ठिर आपले मस्तक त्या चिखलात आणि आईच्या चरणांवर घासत ओक्साबोक्शी रडत म्हणाला, हे जगन्माते, हे आदिमाये, तू साक्षात परब्रह्म आहेस. आमची रक्षा कर माते. आम्ही सर्वस्व गमावून बसलो आहोत. कौरवांचे मृत्यूरूपी सैन्य आमच्या पार्थिवर आहे. आमचा अज्ञातवास सुरू होतोय आणि आम्हाला लपण्यासाठी कोणतीही जागा नाही. तूच आता आमची एकमेव आशा आहेस. तू जर आम्हाला आज पाठीशी घातले नाहीस तर उद्याचा सूर्य आम्ही पाहू शकणार नाही. आम्हाला वाचव माते. आम्हाला या तुझ्या अथांग डोंगरात आश्रय दे. आई एकवीरेनं पांडवांकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतील तो प्रलयंकारी क्रोध शांत झाला आणि तिथे साक्षात अमृतासारखे वात्सल्य निर्माण झाले. तिनं अत्यंत शांत, गंभीर पण साक्षात आसमंत आणि दऱ्याखोऱ्या दणानून सोडणाऱ्या आवाजात पांडवांना म्हटले, हे पांडवांनो, जर तुम्हाला माझा आश्रय हवा असेल तर आजच्या या भयंकर काळोख्या रात्रीत सूर्योदयाच्या आधी, होय, केवळ आणि केवळ एकाच रात्रीत तुम्हाला या अखंड आणि महाकाय काया डोंगराला आपल्या हातांनी आणि शस्त्रांनी कोरून तोडून याच्या आत एक अत्यंत भव्य, दिव्य, विशाल आणि आकाशाला भिडणारे माझे एक महान मंदिर आणि एक अवाढव्य लेणी निर्माण करावी लागेल. तिथे साक्षात माझे कायमस्वरूपी वास्तव्य असेल. लक्षात ठेवा, ही रात्र संपण्याआधी आणि उद्याच्या सूर्याचे पहिले किरण या जमिनीवर पडण्याआधी जर हे महाकाय मंदिर आणि लेणी पूर्ण झाली नाही तर तुम्हाला माझा कोणताही आशीर्वाद मिळणार नाही. ती भयंकर अट ऐकून पांडवांच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्र आधीच अर्धी उलटून गेली होती. त्यांच्या हातात अवघे काही प्रहर शिल्लक होते. त्यांनी क्षणभराचाही विचार केला नाही. त्यांनी एकमेकांकडे पाहिले, आपले डोळे मिटले, आई एकवीरेचे स्मरण करून तिच्या नावाचा एक महाभयंकर टाहो फोडला आणि त्या अभेद्य डोंगरावर साक्षात एका प्रलयंकारी वादळासारखा हल्ला चढवला. सुरुवात केली ती साक्षात वायुपुत्र गदाधारी भीमाने. आपली ती अवाढव्य आणि मृत्यूसारखी गदा त्या कायाकुट्ट डोंगरावर हाणली. खचाक, डडडम असा एक साक्षात धरणीकंप घडवणारा भयंकर आवाज झाला आणि त्या कायाकुट्ट डोंगराचा एक प्रचंड मोठा शेकडो टनाचा कडा साक्षात दुभंगून हजारो तुकडे होऊन खाली कोसळला. त्याच्या पाठीमागे लगेचच साक्षात महापराक्रमी अर्जुन पुढे आला. त्याने आपल्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा इतक्या भयंकर जोराने खेचली की त्याचा तो टणत्कार साक्षात पाताळातही ऐकू गेला. अर्जुनाने साक्षात देवांकडून मिळवलेल्या आपल्या दिव्यास्त्रांचा आणि अत्यंत शक्तिशाली बाणांचा त्या तुटलेल्या दगडावर अक्षरशः पाऊस पाडायला सुरुवात केली. नकुल आणि सहदेवाने हातात अत्यंत धारदार आणि दिव्य शस्त्रे घेऊन अर्जुनाने कोरलेल्या त्या भव्य गुंफेच्या आत प्रवेश केला आणि त्यांनी अत्यंत वेगाने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच साक्षात देवदत्तांसारख्या अमानवीय कौशल्याने त्यातून भव्य आणि आकाशाला भिडणारे खांब आणि त्यावरील अत्यंत बारीक, सुंदर आणि डोळे दीपवणारे कोरीव काम करायला सुरुवात केली. धर्मराज युधिष्ठिर गुंफेच्या मध्यभागी बसून साक्षात आकाशाला भिडणाऱ्या अत्यंत उच्च आणि गंभीर स्वरात सिद्ध मंत्रांचा घोष करत होता आणि माता द्रौपदी, जी साक्षात एका सम्राटाची राणी होती, ती आपले रक्ताळलेले आणि सोलवटलेले हात वापरून त्या लेण्यांमधून आणि गुंफेतून पडणारा शेकडो टनांचा तो दगडांचा ढिगारा आणि राडरोडा स्वतःच्या हातांनी ओढून दरीत फेकत होती.
तिची नखे तुटली होती. हातातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पण ती थांबायला तयार नव्हती. हातोड्यांचे, बाणांचे आणि भीमाच्या गदेचे ते भयंकर घाव साक्षात निसर्गालाही हादरवून सोडत होते. तिथे, त्या अंधाऱ्या रात्रीत, फक्त आणि फक्त एका रात्रीत, एक प्रचंड मोठा आणि भव्य असा चैत्यगृह आकार घेत होता. पण वेळ अत्यंत वेगाने पुढे सरकत होती. अंधार कमी होऊ लागला होता. पांडवांच्या काळजाचे ठोके आता थांबण्याच्या मार्गावर होते. जर आता, पुढच्या काही क्षणात सूर्य उगवला आणि सूर्याचे पहिले किरण जमिनीवर पडले आणि हे मंदिराचे काम अपूर्ण राहिले, तर त्यांचे सर्वस्व, त्यांचे प्राण आणि धर्म कायमचा संपणार होता. कौरव त्यांच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहणार होते. पांडवांनी आपल्या शरीरातील ताकदीचा, रक्ताचा आणि प्राणांचा साक्षात सर्वोच्च आणि शेवटचा बिंदू गाठला. भीमाचे हात रक्ताने पूर्णपणे भिजून लाल भडक झाले होते. तो आता गदा हातात धरूही शकत नव्हता, पण तरीही तो वेड्यासारखा शेवटचे घाव घालत होता. अर्जुनाच्या बोटांतून आणि गांडीव धनुष्याच्या दोरीतून रक्त गळत होते. नकुल सहदेव साक्षात मृत्यूच्या दारात उभे राहून शेवटच्या खांबाचे कोरीव काम पूर्ण करत होते. द्रौपदी रडत रडत आई एकविरेचा धावा करत होती. आई, थांबव त्या सूर्याला. काही क्षण थांबव माते. आम्हाला तारून ने. आणि अखेर तो काळजाचा ठोका चुकवणारा सुवर्ण क्षण आला. पूर्वेच्या क्षितिजावरून सूर्याचे पहिले अत्यंत प्रखर आणि सोनेरी किरण साक्षात त्या कारल्याच्या डोंगरावर पडले. पहाट झाली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. आणि जेव्हा त्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी त्या डोंगराच्या आत, त्या नव्याने कोरलेल्या गाभाऱ्यात प्रवेश केला, तेव्हा तिथे साक्षात डोळे दिपवणारा, जगातील सर्वात भव्य, सर्वात विशाल आणि मानवी इतिहासातील सर्वात मोठा, एकाच अखंड काळ्या पाषाणात कोरलेला एक महाकाय चमत्कार पूर्णपणे उभा होता. ती होती साक्षात कार्ला लेणी. आणि त्या लेणीच्या बरोबर समोर साक्षात आदिमायेचे ते अत्यंत भव्य, सुंदर आणि साक्षात काळालाही लाजवेल असे आई एकविरेचे महान मंदिर. पांडवांनी ते अशक्य काम करून दाखवले होते. केवळ आणि केवळ एकाच रात्रीत त्यांनी ती महाकाय लेणी आणि आई एकविरेचे ते मंदिर पूर्ण केले होते. त्यांच्या घामाच्या, रक्ताच्या आणि अढळ भक्तीच्या त्या ताकदीपुढे साक्षात तो अभेद्य डोंगरही पूर्णपणे हरला होता. आणि त्याने साक्षात जगन्मातेच्या चरणांवर लोळण घेतली होती. पांडव रक्ताने माखलेले, घामाने भिजलेले आणि पूर्णपणे थकून त्या मंदिराच्या दारात जमिनीवर कोसळले. त्यांचे श्वास अत्यंत वेगाने चालत होते. आणि त्याच क्षणी तिथे पुन्हा एकदा ढगांचा एक प्रचंड मोठा गडगडाट झाला. साक्षात आकाशातून फुलांचा आणि सुगंधी द्रव्यांचा भयंकर मोठा वर्षाव झाला. आणि त्या लेण्यांच्या गाभाऱ्यातून एका अत्यंत लखलखत्या आणि अथांग प्रकाशातून साक्षात जगन्माता, साक्षात आई एकविरा तिथे अत्यंत प्रसन्न, हास्यमुद्रेने आणि वात्सल्याने प्रकट झाली. आपल्या भक्तांचे आणि त्या पांडवांचे ते अमानवीय, अथांग आणि रक्ताचे परिश्रम पाहून साक्षात त्या आदिमायेचे हृदयही वात्सल्याने आणि प्रेमाने भरून आले. तिच्या डोळ्यांतून साक्षात अमृताच्या धारा वाहू लागल्या. तिने पुढे होऊन आपल्या साक्षात अभय आणि प्रलयंकारी हातांनी त्या पाचही पांडवांना आणि द्रौपदीला जमिनीवरून उठवले. त्यांच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि ती अत्यंत गोड पण साक्षात आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या आवाजात म्हणाली, हे पांडवांनो, तुम्ही माझी अट पूर्ण केली आहे. तुम्ही साक्षात अशक्यालाही शक्य करून दाखवले आहे. या पृथ्वीवर, या जगात, या कार्ला लेणीसारखे आणि माझ्या या मंदिरासारखे भव्य निर्माण दुसरे कोणतेही नसेल. मी अत्यंत प्रसन्न आहे. आजपासून
1 वर्षभर या संपूर्ण अज्ञातवासात, याच लेणीत तुम्ही अत्यंत सुरक्षित राहाल. साक्षात माझे हे घर तुम्हाला आश्रय देईल आणि माझा साक्षात आदिमायेचा तुम्हाला हा शाश्वत आणि काळावर कोरलेला आशीर्वाद आहे की साक्षात यमराजाची आणि मृत्यूची नजरही या 1 वर्षात तुमच्यावर पडू शकणार नाही. कौरवांचे तर सोडूनच द्या. तुमचा हा अज्ञातवास अत्यंत यशस्वी होईल आणि उद्याच्या धर्मयुद्धात विजय फक्त आणि फक्त तुमचाच होईल. मातेचा तो अथांग आणि साक्षात मृत्यूलाही परतवणारा आशीर्वाद ऐकून पांडवांच्या डोळ्यांतून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. त्यांनी आईच्या चरणांवर डोके ठेवून एकच महाभयंकर आणि काळजाला भिडणारा जयघोष केला. आई एकविरेचा उदो उदो, कारल्याच्या माऊलीचा उदो उदो. मित्रांनो, द्वापार युगातील त्या महाभयंकर आणि चमत्कारिक रात्री, ज्या कारल्याच्या डोंगरात पांडवांनी एका रात्रीत ती भव्य लेणी कोरली, त्याच लेणीच्या अगदी समोर, त्याच डोंगरावर आजही आपली ही अथांग शक्तीची, प्रलयाची आणि वात्सल्याची देवी आई एकवीरा अत्यंत जागृत आणि साक्षात चालत्या बोलत्या रूपात विराजमान आहे.